नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हालाही रात्रीच्या जेवणात काय करावे हे सुचत नाही तर आज आपण बनवणार आहोत साधा करायला सोपा असा मसाले भात। त्यासाठी काही भाज्या आपण इथे चिरून घेतल्या आहेत। त्यामध्ये पावटा, फ्लावर, बटाटा, गाजर आणि थोडे शेंगदाणे घेतले आहेत। त्याचसोबत कोलम तांदूळ घेतला आहे व फोडणीसाठी कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, कढीपत्ता लागणार आहे। एका कुकरमध्ये 2 पळी तेल ओतून घ्यायचे आहे। तेल तापल्यानंतर त्यात थोडी मोहरी घालायची आहे। त्यानंतर जिरे आणि हिंग घालून घेऊया। त्यानंतर त्यामध्ये आपल्याला कांदा चिरून घेतलेला तो टाकायचा आहे। थोडासा गोल्डन होईपर्यंत परतायचा आहे। इथे मी काही खडे मसाले देखील घेतले होते, जसे तमालपत्र, चक्रफूल, लवंग आणि दालचिनी। हे सुद्धा आपल्याला थोडेसे परतायचे आहेत। त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो टाकून व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे। थोडा तिखटपणा येण्यासाठी लसूण, मिरची आणि कोथिंबीर यांचे असे वाटण आपल्याला वाटायचे आहे व ते सुद्धा टोमॅटो नंतर आपल्याला व्यवस्थितपणे परतून घ्यायचे आहे। थोडा वेळ परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला भाज्या टाकायच्या आहेत, जेणेकरून यासोबतच आपल्या भाज्या सुद्धा व्यवस्थितपणे परतल्या जातील। या भाज्यांमध्ये थोडे चवीपुरते मीठ आपल्याला टाकून घ्यायचे आहे व त्यानंतर स्वच्छ धुतलेला तांदूळ यामध्ये आपण टाकणार आहोत। मसाले भातासाठी तुम्ही इंद्रायणी तांदळाचा सुद्धा वापर करू शकता। मी इथे कोलम तांदूळ घेतला आहे। त्यानंतर त्यामध्ये आपल्याला 2 चमचे साजूक तूप घालायचे आहे व व्यवस्थित आपल्याला तांदूळ परतून घ्यायचा आहे। जर तुम्हाला तूप आवडत नसेल तर ही स्टेप तुम्ही स्किप करू शकता, पण तूप असेल तर जरूर घाला। तांदूळ व्यवस्थित परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला गरम पाणी ओतायचे आहे। इथे तांदळाच्या 1.5 पट पाणी मी घातलेले आहे। आता आपल्याला गॅसची फ्लेम फुल करायची आहे, झाकण लावायचं आहे आणि 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। आपला साधा सोपा असा मसाले भात तयार आहे। भाताचा सगळीकडे घमघमाट सुटला होता। या भातासोबत आपण काकडीची कोशिंबीर घेतली आहे, जेणेकरून त्याची टेस्ट अजूनच दुप्पट होते। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा। धन्यवाद।